आदौ ब्रह्माण्डखण्डे त्रिभुवनविवरे कल्पदासा कुमारी माध्याह्ने शुद्धरेवा वहति सुरनदी वेदकण्ठोग्रकण्ठैः श्रीकण्ठे कन्यरूपा ललितशिवजटा शाङ्करी ब्रह्मशान्तिः सा देवी वेदगंगा ऋषिकुलतारिणी नर्मदा मां पुनातु. अर्थात सृष्टीच्या आरंभी ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाच्या शक्तीने सृष्टीचा आरंभ केला. हीच शक्ती कल्पाच्या मध्यकाळी देवनदीच्या रूपाने वेद जाणणाऱ्या ऋषींच्या कंठातून संगीत रूपाने पृथ्वीवर प्रवाहित झाली आणि हीच शक्ती कल्पांताच्या वेळी नर्मदा माता रुद्राणी होऊन भगवान श्री शंकरांच्या सुंदर मनोहर अशा जटेत लीन होत ब्रह्मानंद पावते. पवित्र अशा ऋषींचा उद्धार करते म्हणून तिला वेदगंगा म्हणतात. अशा नर्मदा मातेला प्रार्थना आहे की हे माते तू आम्हाला पवित्र कर. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी 1200 वर्षांपूर्वी नर्मदेच्या रुद्ररूपास नर्मदाष्टक रचून शांतविले होते. त्यांचीच नर्मदा लहरी ही स्तोत्र रचना प्रासादिक आहे. आद्य शंकराचार्यांना नर्मदा तीरीच त्यांच्या गुरूंकडून म्हणजेच श्री गोविंदपाद स्वामी यांच्याकडून ज्ञानप्राप्ती झाली असा हा नर्मदा मैयेचा महिमा आहे. आजही नर्मदा माँ तिच्या तीरावरल्या लोकांना, तिची सेवा करणाऱ्या भक्तांना, परिक्रमावासींना, तिचे पवित्र तीर्थ प्राशन करणाऱ्या श्रद्धाळूंना, तसेच तिच्या अनुसंधानात राहून तिचे पूजन, दान, पुण्यकर्म करणाऱ्या यात्रेकरूंना, तसेच तिच्या तीरावरील निवास करणाऱ्या भोळ्या भाबड्या आदिवासींची सेवा करणाऱ्यांना, तिच्या लाडक्या भक्तांना आजही ती मोक्ष प्रदान करते. आता आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू करूया. शुभंकरी, कल्याणकारी, आरोग्य व धनसंपदादायी, शत्रुबुद्धीचा विनाशक असा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आता मंचावर होईल. मान्यवर श्रद्धेय श्री प्रतापे महाराज, आदरणीय भारतीताई ठाकूर, आदरणीय श्री शिरगोपीकरजी, तसेच प्रमोद सर व आनंद महाराज यांना नम्र विनंती की त्यांनी कृपया दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावे.
भालोडचे प्रतापे महाराज, श्रद्धेय प्रतापे महाराज यांनी कृपया गोखले सरांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. उत्तरोत्तर रंगत जाणारा आजचा हा सोहळा आपण अनुभवणार आहोत. आता आपण मैयेच्या अनुसंधानात राहून पायी किंवा बसने परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींचे उत्कट श्रवण करणार आहोत. ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना ते उत्कट क्षण अनुभवण्याचा म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल आणि ज्यांनी मनात परिक्रमा करण्याचा शुभसंकल्प केला आहे त्यांचा निश्चय दृढ होऊन ते मैया कृपेने संकल्प पूर्णत्वास नेतील असा दृढ विश्वास आहे. काटेकोर नियम पाळत केलेली परिक्रमा ही श्रेष्ठ आणि उत्कट आहे यात शंकाच नाही. पण काही कारणांनी जसे तब्येत, वय, शारीरिक क्षमता, शहरी जीवनशैलीची सवय, सोयी सुविधांची आवश्यकता भासणे या कारणांनी ज्यांना बसने किंवा वाहनाने पण शास्त्रोक्त अशी राजयोगातली परिक्रमा करायची आहे त्यांना ती नक्की करता येते. श्रद्धेने संकल्पपूर्वक विधिवत केलेली बस किंवा वाहनाने घडलेली परिक्रमा गौण आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही. कारण मैयेचा सहवास, तिच्याशी अनुसंधान, तिच्या तीर्थात केलेले स्नान, पूजा, दीपदान, पुण्यकर्म तसेच मैयेच्या तीरावरील देव आणि संत दर्शने हे आंतरिक शांती व समाधान मिळवून देतात हे निश्चित. आता आपण पायी किंवा बसने नर्मदा परिक्रमा केलेल्या परिक्रमावासींचे अनुभव श्रवण करणार आहोत. चला तर घेऊयात श्रवणानंद एका नृत्य यात्रेचा. मला इथे बघून आश्चर्य वाटत असेल की इतकी कासवाच्या गतीने चालणारी ही आणि परिक्रमा कशी काय केली असेल. पण मला वाटतं मी इथे उभी आहे आणि परिक्रमा करून आली आहे हे बघणाऱ्यांना नक्कीच हे स्फूर्तिदायक असेल आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील की मी परिक्रमा करू शकते का किंवा शकतो का. तर तुम्ही प्रत्येक जण परिक्रमा करू शकणार आहात हे तुम्हाला माझ्याकडे बघून खात्रीपूर्वक मी सांगू शकतो. यशोधनचा मागचा एक कार्यक्रम जिथे चितळेताईंना मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं, बघायला मिळालं, तोपर्यंत मी असं समजत होते की हा आपला प्रांतच नाही. वाचून किंवा कोणाचे अनुभव ऐकून मला खूप इच्छा व्हायची की हे जमायला हवं, परंतु जमणार नाही हे मी मान्य केलेलं होतं मनोमन. परंतु त्या कार्यक्रमात जेव्हा ताईंचे विचार ऐकले आणि आलेल्या सर्वांचे अनुभव ऐकले तेव्हा कार्यक्रम झाल्यावर मी ताईंना विचारलं की ताई हे मला शक्य होईल का. त्यामुळे का नाही, जरूर शक्य होईल. त्यांनी लगेच यशोधनच्या एका माणसाला बोलवलं आणि यांना घेऊन यायची जबाबदारी तुमची असं सांगितलं. आणि त्या क्षणी माझ्याही मनात एकही शंका राहिली नाही की येस मी पण जाऊ शकणार, करू शकणार. आणि प्रकाश सर घरी आले, त्यांनी मला सर्व माहिती सांगितली. मग मी आणि माझा ग्रुप सर्वजण जाण्यासाठी तयार झालो. यशोधन आणि माझे मिस्टर प्रदीप पंडित यांची मी खरोखर कृतज्ञ आहे. कारण त्यांच्यामुळे, ते बरोबर असल्यामुळेच मला परिक्रमा शक्य झाली. कारण चालणं खूप आहे, नुसतंच चालणं नाही, वर खाली चढणं उतरणं, आणि ते सुद्धा साध्या पायऱ्या नाही तर मोठमोठ्या दगडी पायऱ्या. प्रत्येक घाटावरच्या मोठ्या मोठ्या पायऱ्यांवरून उतरणं चढणं सोपं नाहीये. किंवा गाडीने जरी आपण गेलो तरी प्रवास चालण्याचा भरपूर आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी मला मिस्टरांनी, बरोबरच्या लोकांनी, कारण नर्मदा मैया ही प्रेमळ आहेच,
त्यानंतर माझ्या मिस्टरांचा हातही थोडा मनगट दुखावलं होतं, परंतु तेही लवकरच बरं झालं. आणि माझ्या मनात जी खंत होती की माझ्यामुळे यांचा हात दुखावला, तर ती पण दूर झाली. प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळेला काही मात्र असे प्रांत आहेत की जिथे मला अजिबातच शक्य नव्हतं, परंतु मी प्राणिक हिलिंग आणि प्राणशक्ती उपचार शिकलेली असल्यामुळे ऊर्जा देहाने तिथे पोहोचणं आणि जिथे शक्य असेल तिथे बसून त्या एनर्जीचा अनुभव घेणं हे करत असल्यामुळे मला असं कुठेही निराशा जाणवली नाही की मी तिथे जाऊ शकत नाहीये. काही अवघड ठिकाणं आहेत, त्या संबंधीची माहिती प्रकाश सर खूप सुंदर देतात. प्रवासामध्ये जिथे आपल्याला पोहोचायचंय तिथल्या स्थानाचं महात्म्य ते इतकं रसाळ आणि सुंदर रीतीने सांगतात की मनोमन आपण तिथे जाऊन पोहोचलेलो असतो आणि आपल्याला उत्सुकता राहिलेली असते की आता तिथे कसं असेल. आणि ती एनर्जी खूप चांगल्या प्रकारे मला अनुभवता आली. तसंच त्यांचं खानपान सेवा तर काय याच्याबद्दल सांगण्यात म्हणजे उलट त्यांनी थोडे लाड कमी करावेत असंच मला वाटतं. तिन्ही त्रिकाळ एक पदार्थ परत नाही, रसना तृप्ती आणि खरोखर प्रसादाचं जेवण असल्यामुळे अतिशय समाधान त्याच्यात असायचं. करणारा सगळा कर्मचारी वर्गही अत्यंत प्रेमाने करत होता, वाढत होता. तसंच त्यांनी आपल्याला प्रवासामध्ये जपाचं महत्त्व कळण्यासाठी आणि नर्मदा मैयाच्या प्रवाहाबरोबर वाहत राहण्यासाठी जो जपाचा संकल्प आम्ही केलेला होता, तर त्यासाठी त्यांनी काउंटर आम्हाला दिलेले होते. बरेच लोक गप्पा मारत बसतात, पण त्यांना मी आधीच सांगते की एकदा ओळखीचा कार्यक्रम झाला की प्रवासभर त्या काउंटरचा उपयोग करून नर्मदे मैयाचा जप सलग जर चालू ठेवला तर तो सतत सोहमसारखा आपल्या भिनत जातो आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. या सर्व प्रवासामध्ये कुठेही अडचण आली नाही असं नाही, काही अडचणी आल्या. थोडंसं यशोधनला मला एक सूचना सांगायची आहे की बरेचसे वयस्कर लोकच त्यांच्याबरोबर येत असतात. व्याधी विसरली जाते, प्रवास केला जातो, परंतु नैसर्गिक विधींसाठी मात्र राहण्याची व्यवस्था उत्तम आहे, तिथे काहीही प्रॉब्लेम येत नाही. परंतु जेव्हा मोठा प्रवास असतो त्यावेळेला मात्र थोडीशी अडचण होऊ शकते. त्यामुळे त्या प्रवासात ती अडचण येणार नाही याची थोडीशी काळजी जर त्यांनी घेतली तर कोणालाच तुमची अडचण भासणार नाही. यशोधननी एक सेवाव्रत म्हणून ही सहल नाही, एक सेवाव्रत म्हणून त्यांनी ही परिक्रमा सुरू केलेली आहे. हे क्षणोक्षणी जाणवतं आणि त्यासाठी आम्ही जे अनुभव घेतले तेच अनुभव सर्वांना मिळावे, कारण बऱ्याच लोकांना याची माहिती नसते. बऱ्याच संस्था ही परिक्रमा घडवत असतात, परंतु बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचतही नाही. त्यासाठी माझ्या मिस्टरांनी पण एक वसा घेतलेला आहे. ते सोसायट्यांमधून किंवा त्यांची ज्योतिष संस्था आहे त्याच्या माध्यमातून जिथे जिथे जातील, जिथे जिथे बोलावणं येईल तिथे तिथे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य सांगण्यासाठी व्याख्यानं देणं सुरू केलेलं आहे आल्यापासून. आणि तिथे आम्ही दोघंही जातो आणि जेवढी सेवा आमच्याकडून या बाबतीत निघडेल तेवढी करत असतो. परत एकदा या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. नर्मदे हर. सर्वांना नर्मदा प्रेमी सगळ्या वासियांना नमस्कार. आणि मंचावरील नर्मदा प्रेमी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व यांनाही माझा नमस्कार. यशोधन ट्रॅव्हल्सचे आधीच आभार मानते. यशोधन ट्रॅव्हल्सने जेव्हापासून सहल सुरुवात केली, खरंच यशोधन हे नाव त्यांनी कुठेही ॲडव्हर्टाईज करण्यापेक्षा माउथ टू माउथ अशी जी यशोधनची ख्याती झाली ती मी स्वतः ऐकलेली आहे. मी कोणतं जयश्री नीलकंठ रिजभू, राहणार शिवाजीनगर, नारदीय कीर्तनकार. आत्तापर्यंत 40 कीर्तनं झाली, पण यशोधनमध्ये बोलायचं कधी जमलं नाही. आज त्यांनी तो योग आणला, आठवणीने घरी फोन केला. आणि खरंच नर्मदा मैया कशी आपल्याला घेऊन जाते
यशोधनचं तर कौतुक करावं थोडंच आहे. प्रकाशदादा आणि त्यांचे सहकारी सगळे काम करणारी सगळी लोक आणि सगळी सगळी म्हणजे कोणी याच्यातनं राहिलेलं नाही. ही ना खरंच सध्याच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना 2 श्रावणबाळ कावडीतून नेतात ना, तसं परिक्रमेला नेतात. आणि ही परिक्रमा असं नाही, माझं असं म्हणतं कुठलीही सहल असो, मी यशोधन बरोबर बऱ्याच सहली केलेल्या आहेत, पण कीर्तनकार झाल्यापासून पहिल्यांदाच माझं इथे बोलण्याचा योग आला. मी प्रकाश सरांना फोनवर सांगितलं होतं की मी बोललं तर चालेल का. नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदेतला एक छोटासा अनुभव सांगते. सगळ्यांनी नर्मदा परिक्रमाला जाताना सगळ्या गोष्टी होकारार्थी मनाने घेऊन ठरवायचं की आपण त्या नर्मदेपर्यंत आत्ताच पोहोचलो असे समजा आणि यशोधन ट्रॅव्हल्स बरोबर सगळ्यांनी प्रवास करा. हे सांगायचं कारण स्वतः अनुभव आलेला आहे. काय अनुभव आला हो? शंकराचार्यांनी आपल्या ह्याच्यात म्हणले बघा वचनात, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षान देहीच पार्वती. अहो हे पार्वती शंकर असल्यावर आपल्याला कशाची कमतरता आहे? नर्मदा त्यांना बुद्धी ती आपल्याला देतेच, पण हे श्रावण बाळासारखे घेऊन जातात. काय आहे नर्मदा म्हणजे एवढं? नर्मदे तीरे तपम कुर्यात या वचनाप्रमाणे नर्मदांती नर्मदा म्हणजे आनंद देणारी ही नर्मदा, न मृता कधीही मरण न पावणारी आणि नरमदा नरातला मानवातला मद कमी करणारी, हरण करणारी अशी ही नर्मदा. काय घडलं असं मी हे मुद्दाम का सांगते? सहलीला गेलो आणि ओळख बिळख झाली आणि असं ठरलं की इथे काहीतरी बोलायचं, कीर्तनकार असल्याने बोलावं अशी इच्छा होती. आणि पहिल्यांदा कीर्तनकार असं आपण कोणाला सांगत नाही, ओळख झाल्यावर सांगितलं. मग म्हणाले तुम्हीच सुरुवात करा. बोलायला सुरुवात केली. समोर नर्मदा, नर्मदेचा फोटो. आणि आज काय बोलणार आपण? तर तयारी नाही, काही नाही, नर्मदेवर पहिल्यांदाच बोलायचे. ठीक आहे, नर्मदेने बुद्धी दिली, ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं या हॉलमध्ये तुम्ही आज कीर्तन कराल का? मी म्हटलं कीर्तन परंपरेप्रमाणे आमचं असं असतं, नारदीय कीर्तनामध्ये काही वचनं आणि सगळे नियम ठरलेले असतात. मी कीर्तन करीन पण उद्या करीन, कारण नऊवारी साडी आणलेली नाही. हे तिथे नर्मदेच्या खंड जेव्हा बोलायला लागले तेव्हा लक्षात आलं. पण आधीच नर्मदेचीच क्षमा मागितली की बोलायला तू सांगितलंयस पण आज बोलू शकत नाही, बघूया उद्या. आणि जिथे ज्या मुक्कामी आम्ही थांबलो तिथे जेवण खाण झालं आणि प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी गेले. आपापल्या ठिकाणी गेल्यावर एक मला वाटतं फॉरेनला राहणाऱ्या का कोणतरी एक बाई होत्या आणि त्या म्हणाल्या तुम्ही इकडे यावं, तुमचं नाव घेऊ सांगा, तुम्ही कीर्तनकार आहात का? मग माझं एक काम कराल, मी पहिली चोटी आज तुमची भरणार आहे. जेवणं झाली. मी म्हटलं सकाळी भरा. नाही मला आत्ता चोटी भरायची. आणि काय झालं माहित नाही, नर्मदेचा अनुभव, नर्मदेने ऐकलं वाटतं मी हे सांगितलेलं आणि त्या बाईने ओटी भरली. जेवणं झाली. मी त्यांना नर्मदेवर थोडंसं तिथेच रूममध्ये सांगितलं आणि त्यांनी ती ओटी भरताना मला पहिली नऊवारी साडी दिली. हा अनुभव कसा परमेश्वर आपला सतत ऐकत असतो. देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची अतिशय काळजी असते. मग नर्मदा असो कुठलाही देव असो. आता तर तुम्हाला माहिती आहे आपण सगळे नर्मदा म्हणजे म्हणून मी सांगितलं की मनातली इच्छा कोण पूर्ण करतं? माझी मी नेलेली नाही. सगळं कीर्तनकाराचा वेश नेला पण साडी नाही. कसं कीर्तन करणार? देव म्हणाला काही काळजी करू नको. आणि त्याच रात्री त्यांनी ते साडी दिली आणि त्यानंतर मी नर्मदा परिक्रमामध्ये नर्मदेचं पूर्वरंग आख्यान लावून 3 कीर्तन केली. हा अनुभव कुणाचा आहे? नर्मदेचा आहे. पण आपल्याला घेऊन जाणारे हे 2 श्रावण बाळ, अहो हे किती महत्वाचे, किती काळजी करतात. जेवायची नाही सगळ्याची. म्हणजे आपण पूर्वीचे लोक म्हणायचे ना काही नाही आता तुळशीपत्र व्हायचं. तुळशीपत्र कसलं? ही लोक इतकी आपल्याला उत्साह आणि उमेद देतात की आपण पुन्हा परत येऊन 100-200 आपल्याला करवतील एवढी नर्मदेची सेवा करून, कीर्तन करून आपण त्यांची जनमानसामध्ये सेवा करूया, समाजामध्ये काहीतरी सांगूया अशी मी प्रतिज्ञा जणू केली. आणि नारदीय कीर्तन ऐकून इथे 2-3 जणी मैत्रिणी भेटतात. तुम्ही म्हटलं इथे नोव्हेंबरमध्ये जाणार आहात ना, त्याच्या आधी विनामूल्य सेवा करते मी. कुठेही नर्मदेचं आख्यान करीन, तुम्ही घरी बोलवा.
ज्येष्ठ नागरिकात बोलवा, हॉलमध्ये बोलवा. एक माणूस असला तरी चालतो. देवाला फक्त कीर्तनकार करणारा आणि तो ऐकणारा एवढं असलं तरी चालतं. आणि असं हे नर्मदेचं तुम्ही बोला तिथे आख्यान लावून तुम्हाला आनंद देऊन ही नर्मदेने दिलेली प्रेरणा या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते, यांना वंदन करते आणि मी इथेच थांबते. मंचावरल्या मान्यवरांना जर मोकळेपणाने जर खाली जाऊन बसायचं असेल तर त्यांना ते बसू शकतात अशी विनंती आहे. मी विभावरी जोशी आणि आनंद जोशी आम्ही दोघांनी 11 डिसेंबर 17ची नर्मदा परिक्रमा सरांच्या बरोबर केलेली आहे. अनुभव म्हणाल तर खूप आहेत, खूप नाही, किंवा आपण ते अनुभव मानायचे, अनुभूती मानायची का हे सहज ओघात घडलं हे समजायचं. हे आपल्या प्रत्येकजण जशी नर्मदा परिक्रमाची त्याची इच्छा किंवा त्याची जी भावना असेल त्याप्रमाणे तो करतो. आता पुष्कळदा असं वाटत होतं की आपल्याच्याने होईल की नाही, पण तसं काही झालं नाही. आमची नर्मदा परिक्रमा अतिशय व्यवस्थित झाली. आम्ही आधी एक बुक केली होती नर्मदा परिक्रमा, यशोधनबरोबरच केली होती, पण काही कारणांनी आम्हाला जायला जमलं नाही. नेहमीप्रमाणे मला पुणेरीच्याला घरी येऊन ह्यांनी बुकिंगचे पैसे वगैरे घेऊन गेले, पण आम्ही आत्ता नाही म्हटल्यानंतर काही परत ही लोक आली नाही. एक दिवशी सहज म्हणून फोन केला की आम्ही अशाची बुक केली पण आम्हाला ते आता येता येत नाही, तर आम्ही काय करावं. तर ते म्हणले राहून द्या, तुमचे पैसे आमच्याकडे सुखरूप आहेत, तुम्ही काही काळजी करू नका, पुढच्या ह्याला तुम्ही या. आणि बोला फुलायला गाठ पडली की आमचं सगळं जमून आला योग आणि आम्ही त्याच वर्षी 18 डिसेंबरच्या ह्याला आम्ही जाऊ शकलेलो आहोत. आता सरांच्याबद्दल काय बोलायचं. सर तर काय इतके सुरेख त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे सगळीकडे की तुम्ही उतरल्यानंतर ते जे आपण ठिकाण बघू त्या ठिकाणामध्ये तुम्ही काय बघायचं हे त्यांनी इतकं आम्हाला आधी सुरेख सांगितलेलं होतं की प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर फक्त सरांनी जी माहिती दिली आहे तिथेच आपलं लक्ष जात होतं. गरुडेश्वराला सकाळीच सरांनी तिथं नेलं आणि तिथं टेंबेस्वामींनी दिलेली जी ओरिजिनल मूर्ती आहे त्या मूर्तीचा आम्हाला तिथे त्याला जो अभिषेक केला जातो तो बघायची आम्हाला तिथे संधी मिळाली. आणि खरोखरच हे सकाळी सरांनी इतकी घाई केली होती, आदल्या दिवसापासून सांगत होते की उद्या लवकर उठा, लवकर सगळं भराभरा आवरा, सगळं करा. गरुडेश्वराच्या सगळ्यांनी 150-200 पायऱ्या खाली उतरून स्नान करून वर आलो आणि मग आम्ही ते सगळं त्याचा अनुभव घेतला. तिथे मी गुरुचरित्राची प्रत घेतली ती दत्ताच्या पायावरती ठेवून मला ती मिळाली आणि आता मी रोज गुरुचरित्र वाचत आहे. बायकांनी वाचू नये वगैरे हे सगळं सोडून दिलं मी, पण एक ती पोथी वाचायची होती आणि त्याच्यामागे माझी अशी श्रद्धा होती की हे जणू काही आपल्याला दत्तानीच प्रसाद म्हणून दिलेला आहे आणि ते मी रोज वाचते आहे. त्याच्यामुळे बायकांनी वगैरे वाचायचं ह्याच्यामध्ये मला काहीही हे नव्हतं. आता सरांचा इतका प्रोग्राम सुरेख होता, सरांनी खूप छान ह्याचं डिझाईन केलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मी नेहमी सरांचं कौतुक करते आणि त्यांच्या मिसेसचं पण करते. 6 महिने घराबाहेर राहायचं. अहो आपल्याला 2 दिवस कोणी आपल्या नवरा गावाला गेला तर वाटतं काय हे इथं एवढी कामं पडली आहेत, हे झाले, पण सर 6 महिने जात आहेत बाहेर. घरातली जबाबदारी ही बाईला निश्चितच जास्त असते पुरुषांपेक्षा. आणि सरांचंही कौतुक, 18 दिवस आपल्याबरोबर प्रवास करायचा, विमानाने घरी यायचं आणि परत दुसऱ्या दिवशी दुपारच्या गाडीने परत नर्मदेला निघायचं. खरोखर म्हणजे सरांवर मैयाचीच ही कृपा आहे आणि ती अशीच राहो ही माझी प्रार्थना आहे. आता आमचा अनुभव म्हणजे आम्ही ती बुक केली होती, आम्ही कोणालाही फोन केला नव्हता. आम्ही नर्मदा परिक्रमेला जातो हे आम्ही कोणालाही गाडीत बसवतो सांगितलेलं नव्हतं. एक तर मागे ओढणारे खूप जण असतात किंवा आता ह्या वयात काही नडलंय का, घरात बसावं, आमकं करावं हे सांगणारे खूप जण असतात. म्हणून आम्ही कोणालाही आधी फोन करून सांगितलं नाही. अक्षरशः गाडीत बसल्यानंतर आम्ही सगळ्यांना फोन केले की आम्ही नर्मदा परिक्रमेला निघालो आहोत. एक जणांचा कार्यक्रमासाठी फोन आला होता की आमच्याकडे असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही येत आहे का. म्हणजे नाही, आम्ही मध्य प्रदेशच्या ट्रीपला चाललोय सांगितलं. खोटं बोललो होतं, नर्मदेची क्षमा मागितली की बाई तुझ्याकडे येतोय पण आम्ही खोटं बोलतोय, पण इलाजच नव्हता.
काही रक्कम दिली, प्रताप महाराजांच्या ह्याला काही रक्कम दिली, पण कुठेही आम्ही काहीही एक पैशाची सुद्धा खरेदी केली नाही. आणि हे खरेदी न करण्याचं म्हणजे तिथं घेतलंय ते आता बायकांचा साडी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, पण आजपर्यंत म्हणजे आता 9-10 महिने झाले एकही साडी, एकही सेल, एकही हे मी अटेंड केलेलं नाही. आणि शक्यतो हे वर्ष 2 वर्ष चालावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता बघू नर्मदा मला याच्यासाठी किती ताकद देते आहे, पण ते मी केलेलं आहे. नंतर पुणे स्टेशनला गाडी 1 नंबरहून सुटली आणि तिथंच परत येते, पण आम्ही पुणे स्टेशनला ज्या बाकावर गाडीसाठी थांबलो होतो तिथे आमचा डबा दोन्ही वेळेला आला आणि ज्या दारातून आत गेलो त्याच दारातून आम्ही परत बाहेर आलो. अशी आमची ही नर्मदा परिक्रमा अशा ह्यानी पण ही आमची पूर्ण झालेली आहे. ओंकारेश्वर सोडताना मात्र आम्हाला अतिशय वाईट वाटलं. शेवटचं जे दर्शन होतं या नर्मदेचं त्यावेळेला आम्ही दोघं अक्षरशः घळा 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 रडत होतो, कारण माहितीच होतं की आपल्याकडून हे पूर्ण झालंय आणि हे आपले आनंद अश्रू आहे. आणि नर्मदा मैयानी पण आपल्याकडून हे सगळं करून घेतलं ही तिच्यासाठी एक कृतज्ञतेची भावना होती. नंतर बसमधील आमच्या सगळे स्त्री पुरुष अतिशय चांगले, मनमिळाऊ, मदत करणारे, धार्मिक प्रवृत्तीचे होते. मुख्य म्हणजे कोणी कुठेही उशीर केला नाही. सगळेजण बरोबर सरांनी सांगितलेल्या वेळामध्ये इथे येऊन थांबत होते, त्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला ठिकाणं बघता आली. कुणी साध्या सर्दी पडसाने सुद्धा आमच्यामध्ये आजारी पडलं नाही. आणि 13 डिसेंबर म्हणजे मॅक्सिमम तिथं थंडी होती. 24-25ला आम्ही अमरकंटकला होतो, खूपच थंडी होती. जबलपूरला तर बर्फासारख्या पाणी असलेल्यामध्ये मी आंघोळ केली आणि आमची त्या दिवशी आरती होती, त्यामुळे सकाळच्या आरतीला मी ते केलं, पण काहीही मला त्रास झाला नाही. नंतर आम्ही घाटावरून संकल्पपूर्तीची पूजा करून आलो. अर्थात हा अनुभव यशोधर माझ्या सगळ्यांनाच आलेला आहे, पण त्यांनी आल्यावर आमच्या फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, दिवे लावून स्वागत केलं. आणि हे सगळ्यात आमच्या ग्रुपमध्ये मोठे असतं म्हणजे ह्यांच्या हस्ते पुरुषांचा आणि ह्या आल्या भरकमकर ताई आल्या त्यांच्या हस्ते बायकांचा सत्कार त्यांनी केला. पराक्रम याच्यामध्ये यशोधनचे सगळा स्टाफ अतिशय नम्र, विनम्र, काय त्याला म्हणता येईल, सगळी विशेषणं त्यांना देण्यात येतील असं आहे. प्रतापे महाराज आणि आपल्या भारतीताईंच्या कार्याला तर काही तोडच नाही आहे, पण ज्यांना जमेल त्यांनी जर तितक्या वेळेला यशोधन बरोबर करा किंवा कुठल्याही याच्याबरोबर करा, पण नर्मदा परिक्रमा हा एक आयुष्याचा इति कर्तव्यता समजून तरी निदान आपण करावी असं मला वाटतंय. धन्यवाद. मैयेविषयी भरभरून बोलणारी अजून एक 10-15 नर्मदा प्रेमी आहेत. सगळ्यांनी पुढच्या माणसांचा विचार करून 5-5 मिनिटांमध्ये आपला अनुभव कथन करावं अशी नम्र विनंती. नमस्कार, माझं नाव सुरेंद्र दामले. लोक बसनी परिक्रमा केल्यानंतर पायी परिक्रमा करतात, परंतु माझ्याकडे मी उलटं केलं. आधी मी पायी परिक्रमा केली आणि त्याच्यानंतर मी यशोधनमार्फत गाडीने परिक्रमा केली. गाडीने परिक्रमा ज्यावेळेला करायची असते त्यावेळेला ते अगोदर गेट टुगेदर घेतात, सगळ्यांना समजून सांगतात की ही परिक्रमा सोपी नाही आहे, ही तुम्ही बाकीच्या ट्रिपसारखी परिक्रमा समजू नका, ही तुम्हाला वेगळ्या प्रकारची परिक्रमा आहे अशी सुरुवातीलाच ती कल्पना देतात. हॉटेलमध्ये ज्यावेळेला ते जेवण घालतात त्यावेळेला आणि नंतर ज्यावेळेला परिक्रमा सुरू होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते आरतीमध्ये आपल्या सहभागी होतात. ज्यावेळेला पुढला टप्पा येतो त्या टप्प्याची अगोदर इतकी सगळी सविस्तर माहिती सांगतात की आपल्याला असं वाटतं की पुढला टप्पा आपल्याला कधी येणार आहे. त्याच्यामुळे तो पुढला टप्पा जो आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद खूप त्याच्यामध्ये मिळतो. दुसरी गोष्ट, हे ज्या बसची परिक्रमा करतात त्यावेळेला बोटीतनं जायला लागतं, पण बोटीतनं जाताना सुद्धा ते स्वतः त्यांचे सगळे लोक आपले बरोबर असतात, त्याच्यामुळे त्यांचं श्रेय ते खूप मोठं आहे. त्यांचं जेवण काय विचारायलाच लोक आत्ता सगळ्यांनी सांगितलं. नंतर हॉटेलमध्ये गेल्यावर ते हार घालतात, हार घालून स्वागत करतात. म्हणजे ते म्हणले ते बरोबर आहे की त्यांनी थोडं कमी करावं, अतिशय लाड करतात सगळ्या लोकांचे, त्याच्यामुळे त्यांचे फार फार हे आहे.
आता नर्मदा परिक्रमा ज्यावेळेला मी चालत केली त्यावेळेला 2 ते 3 मी अनुभव सांगतो, कारण बाकीच्या बऱ्याच लोकांना या ठिकाणी हे करायचं आहे. नर्मदा परिक्रमा ज्यावेळेला मी पायी केली त्यावेळेला मिसेसमुळे माझी परिक्रमा ही पूर्ण झाली. परंतु त्याच्यामध्ये मी अनुभव न सांगता मला 4 ते 5 लोक भेटले, त्यांचे मी थोडक्यात तुम्हाला वर्णन करणार आहे. ज्यावेळेला परिक्रमा मी करत होतो त्यावेळेला एका वेळेला मी आणि माझी मिसेस आम्ही लहानच्या कुटीमध्ये आम्ही बसलो होतो. कुटीमध्ये बसल्यावर बाहेर बघितलं तर एक साधू गाय बरोबर घेऊन परिक्रमा करत होते. मी म्हटलं हे गाय घेऊन कशी काय करतात. रात्र झाली, त्यांनी फक्त तिखट मीठ त्या साधूने मागितलं आणि ते गायीच्या बरोबर रात्रभर बाहेर थांबले होते, ते कोठीमध्ये काही आले नाही. म्हणजे असे एक आम्हाला भेटले. दुसरी गोष्ट म्हणजे कवाड या ठिकाणी मी आणि मिसेस आम्ही संध्याकाळी राहिलो होतो. संध्याकाळी राहिल्यानंतर एक 22 वर्षाचा मुलगा आमच्या जवळ आला आणि त्यांनी सॅक ठेवली, खुश म्हणला. नंतर त्यांनी संध्या केली आणि आरती केली. आम्हाला वाटलं हे कुठेतरी गुरुजी वगैरे असतील. आम्ही त्यांना विचारलं तुमचं कुठलं वेद पाठक शाळेमध्ये शिक्षण झालंय. कुठलं म्हणलं वेद पाठक. मी म्हणलं वैमानिक आहे. माझं वैमानिक असल्यामुळे मी या ठिकाणी थोडीशी वेळ काढून या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करायला आलेलो आहे. तुम्ही राहता कुठे. ते म्हणले कोथरूडला. मी पण राहणार कोथरूडला. मग तो म्हणलं मी 1 किलोमीटर शाळेसमोर राहतो, त्या ठिकाणी नंतर त्यांची आमची गाठ पडली. म्हणजे हे दुसरे ग्रस्त. तिसऱ्यांनी मला जास्त तुमच्यावर घेत नाही, 2च तुम्हाला सांगणार आहे. नंतर या ठिकाणी मी चालत असताना एक शेतकऱ्याचा मुलगा मला भेटला आणि नंतर बघितलं तर त्याची आई किंवा त्याची आजी ही नर्मदा परिक्रमा करत असताना तिने बसमध्ये प्राण सोडला. बसमध्ये प्राण सोडल्यानंतर त्या मुलाला कळलं. तो मुलगा आला. त्या मुलाने आजीचं 10वं 12वं केलं आणि 10वं 12वं करून झाल्यानंतर ज्या ठिकाणी आजीने प्राण सोडला साधारणपणे 1200 ते 1500 किलोमीटर, तिथे त्यांनी सायकल रिक्षा घेतली. सायकल रिक्षाची चेन काढून टाकली, तिथे आपल्या आजीचा फोटो ठेवला आणि उरलेली परिक्रमा त्यांनी चालत ढकल गाडीने पूर्ण केली. म्हणजे आम्ही म्हणतो आम्ही जे चालतो ते काहीच नाही, अशा ठिकाणी आम्हाला ते अनुभव त्या ठिकाणी येऊ शकतात. अजून तो मला मुलगा डोळ्यासमोर दिसतोय, ढकलत जंगलातनं ओढ्यातनं त्याच्यातनं जातोय. धन्य त्या माणसाची. म्हणजे हा मला तिसरा अनुभव आला. चौथा आणि 2च अनुभव सांगतो. चौथा अनुभव आला की एका दिवशी मी सकाळी लवकर चालायला निघालो. सकाळी चालायला निघाल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण अर्धा ते पाऊण तास लवकर जावं, म्हणून मी 6 ऐवजी 5ला चालायला सुरुवात केली. 5ला चालायला सुरुवात केल्यानंतर मला असं लक्षात आलं की तिथे गहू कापडीचे ट्रक असतात, त्यांना 4 दिवे मोठे असतात प्रखर, वरती पुढे 2 आणि खाली 2. त्याचा प्रकाश माझ्या डोळ्यावरती यायला लागला आणि माझं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं. मी म्हटलं आपण उगीच सकाळी अर्धा तास आपण उगीच बाहेर चालायला सुरुवात केली. मी असं म्हटलं कोपऱ्या कुठेतरी थांबू म्हटल्यावरती एक मुलगा हातात उदबत्ती घेऊन माझ्याबरोबर चालायला लागला. अरे मला म्हटलं आमच्या घरी चला चहा प्यायला. तो मला घरी घेऊन गेला. शेतकऱ्याचा मुलगा, बाहेर ट्रॅक्टर, मोठ्या जमीनदाराचा तो मुलगा होता. मग त्यांनी मला चहा केला. मला म्हटलं मी घरच्या लोकांना काही उठवत नाही, तुम्ही चहा घ्या. चहा घेऊन झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं आज माझी 10वीची परीक्षा आहे, त्या परीक्षेकरता मारुतीच्या देवळात मी उदबत्ती लावायला गेलो होतो. उदबत्ती लावता मी तुम्हाला प्रकाशाच्या ह्याच्यात तुम्हाला बघितलं, त्यामुळे तसंच मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला घेऊन माझ्याकडे आलो. आणि असं होईपर्यंत अर्धा तास झाला. पटपटीत उजाडलं. म्हणजे नर्मदा माईने तेवढंसं मला संकट येऊन दिलं नाही. त्या माणसाचं नाव मोहित कौरव, तिकडे सगळे आडनाव कौरव नावाचे आहे. त्या गावाचं नाव ब्रह्मोरीचा मोहित कौरव त्यावेळेला मला तो धावून आला. असे असंख्य आहे. शेवटचा एक अनुभव सांगतो. नंतर मी परिक्रमात चालत असताना एका टपरीमध्ये चहा प्यायला बसलेलो होतो. चहा प्यायला बसलो आणि समोरला एक व्हॅन पुढे गेली आणि परत ती मागे आली. म्हटली ही व्हॅन कशी मागे आली. तर चितळे नवरा बायको यांनी फक्त माझी टपरीच्या बाहेर असलेली सॅक बघितलेली होती. ती बघून
ते आले आणि मला म्हणले चला बिस्किट घ्या, हे घ्या. त्यांनी नंतर त्या मिस्टरांनी गाडीच्या बाहेर एक मला उभं केलं, चितायांना सांगितलं की तुम्ही शेजार उभे राहा, माझा फोटो काढला. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या भेटल्या. प्रतापे महाराज, नंतर ठाकूरबाई यांची ते पुस्तकं आम्ही वाचलेलीच आहे. या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नर्मदे हर. As you know, I'm French. Okay. नर्मदे हर. तुम्हा सगळ्यांना, आपल्या हिंदू बांधवांना अभिमानाची गोष्ट वाचेल असे व्यक्ती आपल्यासमोर आता आहेत. फ्रान्सवरून आलेले, पायी नर्मदा परिक्रमा केलेले, 2013 साली हिंदू धर्म स्वीकारलेले असे हे व्यक्ती. सहजानंद त्यांचं असं दीक्षेनंतरचं नाव आहे आणि त्यांचे गुरुस्थान जे आहे हरिद्वारला स्वामी विवेकानंद ब्रह्मऋषी हे आहे. तर यांनी आत्ताच 2017-18 मध्ये पायी परिक्रमा केलेली आहे. 90 दिवसाचा त्यांना विसा होता. त्यांनी जेवढं त्यांना शक्य तेवढं पायी केलं आणि उरलेल्या कालावधीमध्ये त्यांनी बसचा प्रवास स्वीकारलेला होता. तर ते आपल्यासमोर काही अनुभव सांगता आहेत. First thing I want to tell is why I have done Narmada Parikrama. In 2017 January, I was in Amarkantak and I was in Narmada Jayanti. At the end of my Panchkrosi in Amarkantak, I went to the mandir, and as I was leaving Narmadaji, I was crying like a baby. So I said to Narmada, I will complete Narmada Parikrama with you. I went back in India in November 2017, and I began my Narmada Parikrama. This experience was one of the best of my life. You say Narmada Ji is a goddess. Yes, she is, but she shows you the way of God inside you. The first day of Parikrama, you are afraid. Where will I sleep? What will I eat? Where can I walk? At the end of Parikrama, I was walking akele, kinare, 25 kilometers a day. And she has fulfilled all my wishes. She has cured me from infection, and also she has meet me with a guy who has told me, he never gave me his name or phone number, just he said, in July you have Pandharpur Palki Yatra. So here I am in Pune, and in 2 days I will do Palki Yatra with Narmada flag. Narmadea. नर्मदे हर. माझं नाव मंगला गायकवाड. मी 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी नर्मदा परिक्रमा केली यशोधन बरोबर, आणि ती 26वी परिक्रमा होती. मैत्रिणींकडनं खूप ऐकत होते, करायची तर होती, पण नंतर कोणी मला मैत्रिणी उरल्याच नाही, सगळ्यांची करून झालेली होती. पण मग एक ग्रुप मिळाला आणि मी परिक्रमेला सुरुवात केली, म्हणजे जायचं ठरवलं. आणि अचानक माझी आई आजारी पडली. हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं आणि मी म्हटलं आता आपण जायचं सरांना म्हणायचं की नाही सर, मी 1 फेब्रुवारीला येऊ शकत नाही, पुढच्या कुठल्या तरी बॅचला येईल. ज्या दिवशी गेट टुगेदरचा कार्यक्रम होता त्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला माझी आई 90 वर्षाची गेली. तिच्याजवळ मीच होते, शेवटचे 2 पाण्याचे घोट मीच तिला दिले होते. आणि मग ती गेल्यानंतर सगळे विधी 26 जानेवारीपर्यंत पार पडले. आणि म्हटलं नाही, आता नर्मदा मैयेनी मला बोलावले म्हणून माझ्या आईने सुद्धा छान चालती बोलती, म्हणजे 90व्या वर्षी गेली, म्हणजे नक्कीच छान तिचं वय होतं. सगळे अनुभव म्हणजे आम्हाला तिचं प्रेम खूप मिळालं होतं. आणि मैयेची हात मोठी आहे जास्त. आणि मग मी 1 फेब्रुवारीला गेले आणि माझ्या आईच्या स्मृती घेऊन गेले.
झालेला होता. आणि मग असं मला वाटलंच की नाही हा नर्मदे मैयेचाच मला छान आलेली अनुभूती आहे की माझ्या आईने सोडवलं मला, जा तू तिकडे असं म्हणून. आणि बाकीचं सगळं खूप कौतुक आता झालेलं आहे, त्यामुळे मी काही करत नाही. सरांच्याबद्दल मला सांगायचं झालं तर सरांचा धाक हा डोळ्यात आहे, ते प्रेमळ पण आहे. आणि त्यांच्याकडे बघून नाही आपल्याला शिस्तीनेच वागायला पाहिजे, आपल्याला नीट कान देऊन ऐकायलाच पाहिजे हे नक्की समजतं. आणि तुम्ही जेवढं कान देऊन ऐकाल तेवढं अधिक तुम्हाला काही मिळेल, हे माझा अनुभव आहे असा. आणि मला अनेकांनी विचारलं की तुला काय अनुभव आला, तर मी त्यांना असं सांगते की मी 18 दिवस बसमधनं सुखासुखी केलेली ही परिक्रमा आहे. मला लगेच काय मिळणार आहे? मी त्या मैयेच्या काठावरून 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नाही, पण जसं मला जमेल तशी केली, सारखा तिचं नामस्मरण केलं, तर मला काहीतरी अनुभव येतील ना. असे अनुभव नक्कीच येणार नाही, अपेक्षा ठेवणं पण चूक आहे. आता ज्यांनी परिक्रमेत काही अनुभव आलेले पण आहेत ते पण खरे आहेत त्यांचे, परंतु परिक्रमा ही करावी सगळ्यांनी. त्यामध्ये मला इतिहास समजला, भूगोल समजला, पौराणिक कथा समजल्या आणि मला खूप जे माहिती नव्हतं ते समजलं. मला भारतीताई ठाकूर, त्याच्यानंतर प्रतिभाताई चितळे, सुधीर चितळे, आपले प्रतापे महाराज आणि किती जण मला भेटले, मेधाताई पाटकर आम्हाला दिसल्या. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. आता ही परिक्रमा तुम्ही केलेलीच आहे, माझी पूर्ण झाली, मला खूप आनंद दिला. मला माझ्या मैत्रिणी म्हणायचं मी रोज जायची त्या नदीवर आणि आंघोळ करायची. मला म्हणायचं तुला सर्दी, म्हटलं नाही, सर्दी कधी होईल, ताप येईल तेव्हा बघू, तेव्हा मी थांबेल. आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, बसच्या प्रवासातही झाला नाही. माझी पण गुडघ्याची 2 ऑपरेशन झाली आणि वय पण तसं आहे मोठं, पण तरी मी छान पद्धतीने ती केलेली आहे. आणि नर्मदा परिक्रमेबद्दल जास्त मी काही आता माझा वेळ घेत नाही, कारण तुम्ही सगळ्यांकडनं असं ऐकत आलेलं आहे, पण जरूर सगळ्यांनी करावी, ती आपल्याला नक्की आनंद मिळवून देते. नर्मदे हर. सर्व नर्मदा परिक्रमावासियांचे आणि आदरणीय सर्व मंडळींचे मनपूर्वक स्वागत आणि अभिवादन. माझा संस्कार भारतीय मासिकामध्ये लेख आलेला आहे. नर्मदे हर लेखाचं नाव आहे. मी 24वी परिक्रमा केली, त्याच्या संबंधीचे काही अनुभव मी देते. आयुष्यात एकदा तरी मनुष्याने नर्मदा परिक्रमा करावी असे मला वाटते. दिनांक 28/12/17 ते 14/1/18 या कालावधीत मी नर्मदेची परिक्रमा यशोधन ट्रॅव्हल्सतर्फे केली. अप्रतिम असे नियोजन, सर्व स्थळांची अचूक माहिती आणि जेवण, चहा, नाश्ता उत्तम असे यशोधन ट्रॅव्हल्स आहे. आम्ही परिक्रमेला अमरकंटक येथून संकल्पपूजा करून सुरुवात केली आणि शेवटी अमरकंटक येथे येऊन संकल्पपूर्तीची पूजा केली. मांधाता पर्वत परिक्रमाही केली. अशा सर्व एकूण 4000 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला, पण कधीही थकवा जाणवला नाही. ही मैयेचीच कृपा आहे. नर्मदा ही गुजरात आणि मध्य प्रदेशमधून वाहते. तिची अनेक सुंदर रूपे, विस्तीर्ण पात्रे पहावयास मिळाली. सर्व भूमी सुजलाम सुफलाम आहे. हरभरा, गहू, कापूस, केळी यांचे पीक भरपूर आहे. धरणी मातेने जवळजवळ हिरवा शालूच परिधान केला आहे असे वाटत होते. नर्मदेविषयी मला फारशी माहिती नव्हती, परंतु या परिक्रमेनंतर मी नर्मदा मैयाशी एकरूप झाले आहे, भारावून गेले आहे. अनेक संत महात्मे, उदाहरणार्थ आद्य शंकराचार्य, अगस्ती मुनी, कश्यप मुनी, टेंबे स्वामी, अक्कलकोट स्वामी, मार्कंडेय ऋषी, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज अशा अनेक साधू संतांनी पावन झालेली ही भूमी आहे. अशा या पावनभूमीत आमच्याकडून सकाळ संध्याकाळ नर्मदा मैयाची आरती अष्टक म्हटले जात होते. त्यातून खूप ऊर्जा मिळत होती. अनेक परिक्रमावासी भेटले, त्यांचे कष्ट पाहून मन भारावून गेले. मैयेच्या कुशीत वास्तव्य करणारे लोक हे निरागस, गरीब, अशिक्षित आहेत, परंतु परिक्रमावासी म्हणजे त्यांच्यासाठी देवच असतो. भारतीताई ठाकूर यांचे लेपा पुनर्वसनाचे अद्वितीय कार्य, आदिवासींची शाळा पाहून मन भरून आले. भादोड येथील मुक्कामी प्रतापे महाराज यांचा सहवास खूपच भावला.
तेथील दत्तमूर्ती आजही डोळ्यांसमोर येते. ती मूर्ती काळ्या पाषाणातील असून एकमुखी दत्त आणि छातीवर गोमुख असलेली आहे. नर्मदेचा काठ वैराग्याचा काठही आहे. अनेक संत येथे निर्मोही अवस्थेत आहेत. देवीची 2 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे तिच्या काठावर आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले अप्रतिम घाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आम्ही तिघी मैत्रिणींनी 11 घाटांवर स्नान केले. जीवनाचे सार्थक झाले असे वाटले. 3.5 कोटी वर्षापूर्वीपासूनची नर्मदा आहे. शंकर भगवानांची ती मानस कन्या आहे. नर्मदेच्या पात्रातील प्रत्येक दगड शिव आहे. नर्मदे बरोबर शिव आहे, म्हणून नर्मदे हर. वैराग्याच्या प्राप्तीसाठी नर्मदा परिक्रमा आहे. स्वतःचा शोध लागणे म्हणजे अध्यात्म. शाश्वत सुखाचा मार्ग म्हणजे परिक्रमा. प्रतिभाताई अर्थात माई चितळे यांना हा मार्ग सापडला आहे. माई चितळेंचे चालू असलेले सदावर्त विलक्षण आहे. भगवान शंकरांनी नर्मदेला अभयदान दिले की फक्त तुझीच परिक्रमा होईल. नर्मदेची अनेक रूपे, सरदार सरोवर, रामानंद आश्रमाजवळील सौंदर्यवती नर्मदा, कोटेश्वर येथील मैयेचे भव्य दिव्य रूप, विस्तीर्ण पात्र, नेमावर घाट, नर्मदेचे नाभिस्थान, अमरकंटक येथे अवखळ न ऐकणारी नर्मदा मैया आणि नंतर ती शांत रूपात आहे. माहेश्वर कोटेश्वर येथे ती सुख समृद्धीची मैया आहे. नारेश्वर येथे वैराग्याकडे वाटचाल करणारी मैया आहे. भरूच येथे मैयेचे पात्र विस्तीर्ण आहे. सर्व इच्छा पूर्ण झालेल्या, कशाची आसक्ती नाही. इथे मिठी तलाई येथे तिचे अरबी समुद्रात समर्पण आहे. अशा परिपूर्ण मैयेची परिक्रमा जरूर करावी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि यशोधन ट्रॅव्हल्स तर्फे आवर्जून करावी ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार, मी अलका खुडके. यशोधन ट्रॅव्हल्सच्या बरोबर माझी पहिली परिक्रमा झाली. तसंच यशोधनची पण पहिली परिक्रमा होती. दोघंही आलो की एकमेकांना ओळखत नव्हते, पण गेलो. जाताना धाकधूक होत होती. कसं होणार, कारण दोघांनाही काही माहिती नव्हतं. आता यशोधन ट्रॅव्हलला माहिती होतं, पण आम्ही 32 लोक होतो. त्याच्यानंतर हळूहळू जसजसे दिवस जायला लागले तसतसे अनेक अनुभव यायला लागले. प्रगल्भ बुद्धीचे असे प्रकाश सरांची ओळख झाली. प्रेमळ असं किचन युनिट मिळालं. मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त काही परिक्रमेत घडेल. म्हणजे अगदी अनुभव यायलाच पाहिजे असे नाही आहे. ते छोटे छोटे अनुभव यायला लागले. त्याच्यानंतर वाहता मैयाचा प्रवाह, खळखळतं रूप हे पाहून अगदी मनोमन मी ठरवलं की दुसऱ्यांदा परिक्रमा जरूर करायची म्हणून. दुसऱ्यांदा परिक्रमा करायची ठरवली. पहिली झाली 15 साली. त्याच्यानंतर आता 18 साली मी गेले. 27व्या परिक्रमेला मी होते. दुग्धशाखा योग म्हणजे प्रतापे महाराज, भारतीताई, प्रतिभाताई यांचं दर्शन घडलं. त्यांची ओळख झाली. त्यांच्या सान्निध्यात थांबायला मिळालं. ह्याच्यापेक्षा मला वाटतं जास्त अनुभूती काही नसेल. नर्मदेची कृपा म्हणूनही आपल्याला उतरता वयात का होईना पण हे सगळं बघायला मिळालं. त्यामुळे परत 3ऱ्यांदा परिक्रमा करायची ठरवली. योग आलेला आहे. 13 डिसेंबरला मी परिक्रमेला परत 3ऱ्यांदा जाते आहे. तर मला वाटतं मैत्रिणींनो, ना डोळ्याचं, ना पाठीचं, ना गुडघ्याचं, ना घराचं काही विचार न करता नर्मदा परिक्रमा आयुष्यात एकदा तरी करावी अशी इच्छा आहे. आणि ती सुद्धा यशोधन ट्रॅव्हल तर्फे. नमस्कार. बोला नर्मदे, नर्मदे, नर्मदे. नर्मदे हर. आपल्या सर्व नर्मदा प्रेमींना नमस्कार. 2012 साली आमची परिक्रमा झाली होती. त्यांनी बसनी केली होती. 2017 साली आम्ही जेव्हा पायी परिक्रमा करायचं ठरवलं त्यावेळेला चितळे मैया आणि बाबाजी हे दोघे आमच्या घरी आले होते. आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला, काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि 1 नोव्हेंबरला आम्ही परिक्रमा सुरू केली. परिक्रमा सुरू केल्यानंतर काही
परिक्रमा सुरू केल्यानंतर काही वेळातच आम्हाला असं जाणवलं की आम्हाला एका वृद्ध माताजींनी हात मारली. त्यांनी आमची विचारपूस केली, तुम्ही परिक्रमा करताय चांगली गोष्ट आहे, पण अजून एक काम करा, तुम्ही जरी आत्ता संकल्प केला असेल गुरुजींबरोबर, तरी मी सांगते तशी अजून एक तुम्ही प्रार्थना करा मैयाची. आम्ही म्हटलं करतो जरूर. ती प्रार्थना अशी होती, मैया आम्ही आता परिक्रमेला सुरुवात करतो आहे, पायी परिक्रमेला, पण आमच्यामध्ये काही तेवढी शारीरिक शक्ती नाही आहे, तर त्याकरता आत्ता तुम्ही परिक्रमा होईपर्यंत तुमची ताकद आम्हाला द्या आणि आमची ताकद तुम्ही घ्या, आणि जेव्हा परिक्रमा पुरी होईल त्यावेळेला पुन्हा आमची ताकद आम्हाला परत द्या, आम्ही तुम्हाला तुमची ताकद परत देतो. आणि खरोखरच या अशा प्रकारच्या एका प्रार्थनेच्या जोरावरच आमची परिक्रमा व्यवस्थित होऊ शकली. अदरवाईज ते काही शक्य नव्हतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण हनुमंतेश्वर सारख्या ठिकाणी 100पेक्षा जास्त पायऱ्या खाली जाऊन तिथं आंघोळ करायची, तिथं संगमामध्ये, आणि परत वर यायचं अर्ध्या तासामध्ये. एरवी पार्किंगपासून टेरेसच्या तिथं जागेपर्यंत जायला सुद्धा कधी एका दमात आम्ही कधी गेलो नव्हतो. बरेच लोक गेली नसतील, त्यात काही विशेष नाही, पण अशी कितीतरी जागा आहेत की जिथं तुम्हाला खूप ताकद लागते, ती ऊर्जा तिथं मैया तुम्हाला देते. मग ते आणि शूलपाणीमधून जायचं असेल किंवा जसं आम्हाला सांगितलं होतं चितळे बाबांनी की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मंडलाच्या तिथून आलं पाहिजे, मंडला मार्गे आलं पाहिजे अमरकंटकला पोचताना. बरेच लोक काही ना काही कारणाने तो मार्ग टाळतात, काही कारण असेल, पण आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला आम्ही तिथून पण जाऊ शकलो. जसं शूरपाण्यातून येता तिने आग्रह केला होता तसं तिथून पण झालं. पण पायी नर्मदा परिक्रमा जरी समजा कोणाला काही कारणाने करता येत नसेल, तर तरीसुद्धा ते जे नियम पाळले जातात पायी परिक्रमा करताना, तर त्यातल्या काही नियमांचं जरी आपल्याकडून पालन झालं, मला एवढीच फक्त विनंती करायची की मी जणू मानसिकरित्या परिक्रमा करतोय किंवा करते, पण माझ्यामध्ये तेवढी शारीरिक शक्ती नाही आहे, आर्थिक शक्ती नाही, जी कुठली असेल ती, पण असे तुम्ही नियम पाळायला सुरुवात केली तर माझी खात्री आहे की मैया तुम्हाला नक्की परिक्रमेसाठी घेऊन जाईल. अनुभव खूप आहेत. आता मी जसं एक दोन सांगितले तुम्हाला, त्या बाई भेटल्या त्या, आणखी पण अशी कितीतरी सत्पुरुष आहेत, काही माताजी आहेत. नर्मदा परिक्रमा आणि अमरकंटकची परिक्रमा या दोन परिक्रमेचे मार्ग जिथे एकमेकाला छेदतात, तो एक भाग खूप दुर्गम आहे, बरेच लोक तिकडे जात नाही. तिथल्या महाराजांनी जे काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, विश्वास कसा ठेवायचा कोणी ठेवायचा बघा. ते म्हणाले एकूण 1,00,000 नर्मदा परिक्रमा 1,00,000 लोकांनी जर समजा परिक्रमा केली असेल तर त्यातले जेमतेम 10-15 लोक या जागेवरून पुढे जातात. आम्ही म्हटलं आम्ही भाग्यवान आहोत, दुसरं काही नाही, पण असं मैया आपल्याकडून करून घेते. त्यामुळे आम्ही काय केलं किंवा प्रत्येकाला येणारे अनुभव तर वेगळे आहेतच, त्यात काही शंका नाही, पण अगदीच असंही नको की बाबा आपण जसं म्हणतो युद्धस्य कथारम्य व ऐकायला बरं वाटतं, पण मला फ्रंटवर जायला नको वाटतं, ऐकायला बरं वाटतं. तसं परिक्रमावासींचे तुम्ही कुणाचे अनुभव जरी ऐकले तरी एका व्यक्तीला आलेले अनुभव आणि दुसऱ्या व्यक्तीचे अनुभव याची तुम्ही कृपया काही तुलना करू नका. किंवा एखादं पुस्तक वाचलं असेल, लेख वाचला असेल, तर त्यामध्ये आलेले अनुभव आणि माझे तुम्ही स्वतः अनुभव घ्यायला बाहेर पडा, ते जास्त बरं. एवढंच माझी विनंती. आता यांनी सांगितलं तसं की तुम्हाला जर शक्य आहे, तुम्हाला बसने असेल, यशोधन बरोबर असेल, तुम्हाला पायी शक्य असेल, काही करा. पण मला असं वाटतं की कमीत कमी पहिला जो भाग आहे मोरटक्का, आणि ज्यांना शक्य नाही पायी जाण्यासाठी सुद्धा मोरटक्क्यापर्यंत तुम्हाला जाता येत नसेल, 14 किलोमीटर अगदी रस्त्याने जायचं असेल, तरी त्यातले 2-4 किलोमीटर तुम्हाला जेवढं जमेल का होईना तेवढा, पण तुम्ही मानसिकरित्या तुम्ही जायला सुरुवात करा. मग या पुढची काळजी घेईल. मी सुभगा देव. नर्मदा यात्रेला जावं असं वाटत होतं, पण घरातनं पाय निघत नव्हता. नातवंड आमचे आहो येऊ शकणार नव्हते म्हणून ते असं मन घेत नव्हतं सोडून जायला. पण शेवटी मनाचा हिया केला आणि ती 18 दिवसामध्ये त्या नर्मदा मैयाने इतकं गुंगवून ठेवलं की मला छोट्या नातवंडांची किंवा आमच्या आहोंची अजिबात आठवण झाली नाही. आणि जेव्हा 18 दिवसांनी परत ओंकारेश्वरला आपण आलो तेव्हा असं वाटलं की हाच गाडीत बसून पुन्हा आपण नर्मदा परिक्रमा सुरू करावी. खरं मला गोखले काकांच्याबरोबर पायी करायची होती थोडे दिवस तरी, पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती घरातली. मग परत आल्यावर असं वाटलं की नाही, मी पुन्हा एकदा जावं ती, कारण मैया बोलवतेच पुन्हा पुन्हा.
तर आल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते 2 मिनिटांच्या कवितेमध्ये वाचून दाखवते. मला अशी आशा नव्हे खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात हेच विचार आलेले असतील. माय नर्मदे, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते, माते म्हणजे मला. माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते, आठवता तुझ भेटीसाठी मन गे व्याकुळते. भल्या पहाटे तलम धुक्याचे धवल वसन नेशी, भल्या पहाटे तलम धुक्याचे धवल वसन लेशी, ऐन दुपारी झगमगता जरी शेला पांघरशी. सायंकाळी सायंकाळी सोन केशरी पल्लव उलगडशी, भर रात्रीला लक्ष दिव्यांनी उजळनिया येशी. तव रूपांची चित्रमालिका लोचनात जागते, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते. बाल रूप तू घुंगुर वाळे नादविशी हसशी, बाल रूप तू घुंगुर वाळे नादविशी हसशी. अवखळ होऊन कधी किशोरी ऋणू झुणू नाचशी, मार्गी येता कभिन्न कातळ वेगे झेपावशी. कधी शांत कधी शांत, कधी गूढ गर्भ, कधी आत्ममग्न होशी. कधी शांत, कधी गूढ गर्भ, कधी आत्ममग्न होशी. भावमग्न तू मीही तुझशी एक भाव होते, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते. गहू हरभरा हिरवी मखमल जवस नील डोलतो, गहू हरभरा हिरवी मखमल जवस नील डोलते. शुभ्र कपाशी चांदण माया धरणीवर येते. जडावलेल्या हिरव्या केळी फळराई बहरते. सुबक ठेंगण्या घर कौलांवर वेल वेल फळते. नभस्पर्श वृक्षांची राई, नभस्पर्श वृक्षांची राई, मन तेथे फिरते, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते. तरु तरुतून तृणझुडपातून पक्षी किलबिलती. सायंकाळी बलाकमाला करती तव आरती. हे दृश्य खरंच दिसलंय ना, की ते बगळे एका दिशेने जात होते, परत येत होते, जणू काही आरती करत होते. सायंकाळी बलाकमाला करती तव आरती. अगणित जलचर जळात चंचल मासे सुळसुळती. सवत्स धेनू उदंड गोधन तृप्तीने विचरती. निसर्ग समृद्धीचे दर्शन मन तेथे रमते, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते. मंदिरात मंजुळ घंटारव जागवितो भक्ती. आर्त भक्त साधक भाविक जन परिक्रमा करती. आर्त भक्त साधक भाविक जन परिक्रमा करती. तीरावर योगी मोक्षार्थी साधनेत रमती. गुरु करुणामय स्वयेच ईश्वर येथ करी वसती. गुरु करुणामय स्वयेच ईश्वर येथ करी वसती. अनुभवूनी स्पंदने तयांची. भालोदला आठवण ही अनुभूती आली असेल. अनुभवूनी स्पंदने तयांची मन भारून जाते, माय नर्मदे, पुन्हा कधी ग बोलाविशी माते. आता ही सगळ्यांची आपली इच्छा. इथे गुंतले बंध सोडूनी तुझ जवळी यावे. इथे गुंतले बंध सोडूनी तुझ जवळी यावे. तुझ्या किनारी तुझ्या कुशीतच माय सदा राहावे.
स्फटिक शुभ्र तव जळात न्हावे अन पावन भावे. मी माझेपण कापूर जैसे विरत विरत जावे. मी माझेपण कापूर जैसे विरत विरत जावे. मन माझे ओढाळ वासरू पुन्हा तिथे धावे. मन माझे ओढाळ वासरू पुन्हा तिथे धावे. माय नर्मदे पुन्हा कधी ग बोलाविशी माते. माय नर्मदे पुन्हा कधी ग बोलाविशी माते. नर्मदे हर.